पुण्यामध्ये उद्या तिरंगा रॅली होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या तिरंगा रॅलीला विरोध केलाय। या तिरंगा यात्रेच्या स्वरूपामुळे पुण्यामध्ये वाहतूक कोंडी होईल असं कारण देत राष्ट्रवादीनं याला विरोध केलाय। या पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर आहेत। पण मागील 5 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की पुणे शहराची परिस्थिती, वाहतूक कोंडी काय, आपल्याला रोज आता मला सुद्धा यायला इथं 10 मिनिटं उशीर झाला। लोक परेशान आहेत। आता ते टॉमटॉमचा एक आंतरराष्ट्रीय सर्वे आलाय, त्याच्यामध्ये जगामध्ये पुणे शहर 5व्या क्रमांकाला आहे। प्रत्येक पुणेकराचा वर्षाचा 170 तास हा ट्रॅफिकमध्ये वाया जातो, हा त्या सर्वेनुसार आहे। खड्ड्यांचा प्रश्न वेगळा, रस्त्यावरती पाणी साठतंय तो प्रश्न वेगळा। त्यामुळं खरं तर या पुणे शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण वाटलं पाहिजे की तिरंगा रॅली करा, चांगला इव्हेंट करा, चांगलं हे करा, पण एक मैदानावरती कोणाला तरी बोलवा, प्रमुख पाहुण्यांना बोलवा, त्या ठिकाणी ज्यांनी या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्या माजी सैनिकांना बोलवा। 2 व्हीलरवरती तुम्ही प्रत्येक मला माहिती आहे, मी त्या पक्षामध्ये काम केलं आहे। 10 वेळा यांनी मिटिंग घेतल्यात, कॉन्फरन्स कॉल केलेत, प्रत्येकाला टार्गेट दिलं की तुम्ही 100 गाड्या घेऊन या। मग प्रत्येक माणूस तो 100 2 व्हीलर, मग तो कुठनं पण कोणाला तरी बोलावणार आणि या संपूर्ण शहरामधनं त्या एका ठिकाणी पुणे शहरामध्ये FC रोड किंवा JM रोड या ठिकाणी सर्व लोक एकत्र होणार। मग तुम्ही विचार करा की 100 नगरसेवक, 120 नगरसेवकच्या 100 गाड्या तर झाल्या, जवळपास 10,000 गाड्या, अजून इतर पदाधिकारी त्यांच्या 4-5 हजार गाड्या, म्हणजे 15,000 2 व्हीलर एका वेळी रॅली करणं हे कुठलं राष्ट्रभक्ती, याला होऊ शकत नाही। तर शेकडो बाईक एकत्र रॅलीमध्ये आल्या तर कोंडीची परिस्थिती निर्माण होईल आणि असं होणं योग्य नाही, म्हणून राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये होणाऱ्या उद्याच्या रॅलीला विरोध केला।